लोकसभा निवडणुकीचा हंगाम संपला असून राज्यात आता पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचा शिमगा सुरू होणार आहे। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीत देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे। यातच आता सगळ्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। मात्र जागा वाटपाचा पेच या निवडणुकीत देखील तसाच आहे। यातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर तिघांचं भांडण आणि चौथ्याचा लाभ अशी चर्चा सुरू आहे। जुन्नर विधानसभा मतदारसंघातून यंदा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत। तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे यांनी देखील याची जय्यत तयारी सुरू केली आहे। तर भाजपच्या आशा बुचके मागील काही शतकापासून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत। आता हे तिघेही महायुतीत असल्याने जागा वाटपाचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये जुन्नरची जागा ही शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे। कारण मागील 2014 सोडलं तर 2004, 2009 आणि 2019 मध्ये या ठिकाणाहून राष्ट्रवादीचा आमदार निवडून गेला आहे। 2014 साली मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले शरद सोनवणे हे देखील सध्या महायुतीत गेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा एकही मोठा नेता शिल्लक राहिलेला नाहीये। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीत ही जागा शरद पवारांनाच आतापर्यंत मिळत आली आहे। त्यामुळे या ठिकाणी शरद पवार गटाचा उमेदवार फिक्स मानला जात आहे। यातच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे बेनके यांना पर्याय म्हणून शरद पवारांनी देखील मोठी खेळी करण्यास सुरुवात केली आहे। या ठिकाणी शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्यशील शेरकर यांचं नाव समोर येत आहे। 12 जानेवारीला झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवारांनी स्वतः विघ्नहर साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शेरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजत आहे। अशातच सत्यशील शेरकर यांनी देखील विधानसभेची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे। दुसऱ्या बाजूला महायुतीत ही जागा विद्यमान आमदार असल्याने अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु शरद सोनवणे तसेच आशा बुचके यांनी मागील काही वर्षांपासून विधानसभेची तयारी सुरू केली आहे। मध्यंतरी शरद सोनवणे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सोन्याचं मंदिर देखील उभारण्याची घोषणा केली होती। तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या आशा बुचके यांना 2019 ची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। याचा फायदा अतुल बेनके यांना झाला होता। याआधी देखील आशा बुचके यांनी 2014 आणि 2009 साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। दरम्यान महायुतीत असलेल्या अतुल बेनके, शरद सोनवणे आणि आशा बुचके असे दिग्गज नेते असतानाही अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना तब्बल 51,393 मतांचं लीड मिळालं आहे। तर मागच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता अतुल बेनके यांना 74,958 तर शरद सोनवणे यांना 65,890 तर आशाताई बुचके यांना 50,041 मतं पडली होती। त्यावेळी तिघेही एकमेकांच्या विरोधात लढले होते। इतकं असून देखील या ठिकाणी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांना त्यांना लीड देता आलं नाही। तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।